नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला आज मार्केटमध्ये जी कालची जी काय रॅली होती ती रॅली थोडीशी एक्सटेंड होताना दिसली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कालचा जो टॉप होता तो टॉप निफ्टीने क्रॉस केला नाही आणि तो टॉप होता 25,020चा. हा टॉप निफ्टीला आजही क्रॉस करता आला नाही. पण मग नेमकी आज मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी, तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण जॉईन करू शकता. अर्थात तो पब्लिक चॅनल आहे. आणि त्यानंतर जर समजा आपल्याला स्विंग ट्रेड घ्यायचे असतील किंवा आपल्याला ऑप्शन ट्रेड घ्यायचे असतील तर ते कोणते ट्रेड घ्यायचे त्या संदर्भामध्ये जर माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे. त्याची जी आपली फीज आहे ती आपली 3,000 रुपये फी ही आपल्या 12 महिन्यासाठी आहे. आणि आपण ती फीज जी आहे ती आपण पे केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मी जे काय ट्रेड घेत असतो आपल्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये स्विंगमध्ये ते ट्रेड तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. अर्थात जर समजा एखाद्याला असं वाटलं की मला हा समजा याच्या 12 महिन्याचा प्लॅन नाही घ्यायचा तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन पण ठेवलेला आपण का किती 2,000 रुपयामध्ये 6 महिन्याचा प्लॅन, तो पण प्लॅन आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊ शकता. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करू शकता. ओके. आणि मग आता आपण करूया ह्या आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात. काल आपण नेमकी काय बघितलं आणि त्याच्यानंतर आज आपण काय बघतोय. आपल्याला इथे पहिल्यांदा आपण इथे जो आहे चार्ट तुमच्या समोर ठेवलाय. चार्टवरती आपल्याला ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या गोष्टी आपण एकदा ह्या ठिकाणी जाणून घ्या. बघा आता इथे आपल्याला पहिल्यांदा निफ्टीमध्ये बघायचं काय, इथे ह्या ठिकाणी कालचा टॉप होता आणि आजचा टॉप आहे आणि त्याच्यानंतर हा कालचा लो होता, त्याच्यानंतर हा आजचा लो होता. म्हणजेच आता जो आजचा लो होता तर तो काय लो आहे तो आजचा लो साधारणतः हा होता म्हणजे किती 24,920चा होता. आणि म्हणजेच आता झालंय काय का मार्केटनी कालचा लो पण तोडला नाही आणि कालचा टॉप पण तोडला नाही. काल मी आपल्याला बोललो होतो का ही जी रॅली आहे 2-3 दिवस राहू शकते कारण सरकारने ठरवलंय का जीएसटी रिफॉर्म करायचं. ओके. आता हा जो जीएसटी रिफॉर्म होणार आहे आणि एवढी तेजी कशामुळे येते, कोणत्या सेक्टरमध्ये येते, आपण ते जाणून घेतलं पाहिजे. झालंय काय का आता एकंदरीत सरकारने असं ठरवलं आतापर्यंत आपल्याकडे जीएसटीचे स्लॅब किती होते, एक 5% होता, 12% 18% आणि एक होता आपल्या 40% जास्त, मध्ये एक 28% सुद्धा स्लॅब होता. आपल्याकडे एवढे स्लॅब होते. आता याच्यातलं काय होणार आहे, आता याच्यातला हा एक स्लॅब जाणार गायब, 28% गायब होणार आहे. म्हणजे 5%, 18% आणि त्याच्यानंतर 40% हे आपले 3च स्लॅब राहणार आहेत. मग आता होणार काय आहे का हे जे 12% आहेत ते येणारे 5%मध्ये, जे कुणी होते 18% ते येणारे 12%मध्ये, 28% येणार आहेत 18%मध्ये. पण याच्यातले म्हणजे हे टोटली सगळेच नाहीत, जवळजवळ 90% आसपासचे जेवढे असतील समजा आपले मोबाईल आहेत, त्याच्यानंतर TV असतील, कार्स असतील वगैरे 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 वगैरे, तर याच्यातल्या बऱ्याचशा मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरचा जीएसटी कमी होणार आहे. फक्त दारू तंबाखू वगैरे ज्या आपण नशा असणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरती मात्र बाकी जो 40% जीएसटी आहे तो तसाच राहणार आहे. मग याचा बेनिफिट कोणाला होणार आहे आता, तर याचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट होणार आहे तो होणार आहे ॲटो सेक्टरला. कारण ॲटो सेक्टरवरती आपण बघतोय जीएसटी किती आहे, साधारणतः अराउंड 28%च्या आसपास आहे. जर समजा ॲटो सेक्टरचे आपण स्पेअर पार्ट्स वगैरे जर घेतले तर. आणि बाकीच्या मग आपण बघतोय का काही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरमध्ये बघितलं तर 28% 18%च्या आसपास आहे जीएसटी, पण तो सुद्धा कमी होणार आहे. आणि त्यानंतर आपण काय बघूया, दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत, ओके, त्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा सुद्धा आपल्याला जीएसटी कमी होणार आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्समध्ये आपण बघतोय का आपल्याला इन्शुरन्सवरती सुद्धा आपल्याला बराचसा जीएसटी भरावा लागतो आणि आता तोही जीएसटी कमी होणार आहे. म्हणून आपल्याला जे सेक्टरमध्ये तेजी बघायला भेटते ते सेक्टर जे मेजरली साधारणतः ह्याच प्रकारचे आहेत. आणि मग आता तुम्ही बघा, मी गेल्या 2-3 दिवसापासून सांगत होतो आपला सगळ्यांच्या फेवरेट टाटा मोटर्स
त्यावरती व्हिडिओ पण मी बनवला होता का कुंभकर्ण जागा होऊ शकतो म्हणून असा व्हिडिओ बनवला होता, कारण सेबीच्या नियमानुसार खरेदी करा असं काय कोणाला सांगता येत नाही. म्हणून मी म्हटलं होतं का बराच दिवस झोपलाय आणि आता हा जो कुंभकर्ण आहे हा जागा होऊ शकतो. त्यावेळेस टाटा मोटर्स 650 रुपयाला होता. आज टाटा मोटर्स हा 700 रुपयापर्यंत गेलाय. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, आपण या ठिकाणी टाटा मोटर्स जो आहे तो टाटा मोटर्सचा आपण ह्या ठिकाणी चार्ट लावूया. बघा टाटा मोटर्स. त्यानंतर आपण रिलायन्सचा सुद्धा मी चर्चा केली होती का रिलायन्स सुद्धा आपल्याला चांगला वरती घेऊन जाऊ शकतो. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, आता इथे असताना आपण जी चर्चा केली होती साधारणतः त्याला गोष्टीला 4-5 दिवस झालेत फक्त. बघा ह्या दिवशी 14 तारखेच्या आसपास आपण चर्चा झाली होती, व्हिडिओ मी केला होता. त्यानंतर आपल्याला एक मोठी रॅली टाटा मोटर्समध्ये बघायला भेटली. अराउंड 50 रुपयाची रॅली त्या ठिकाणी बघायला भेटली. म्हणजेच 50 रुपये जरी समजा आपण रॅली म्हटलं तर जवळजवळ 9% आसपासची रॅली आपल्याला टाटा मोटर्समध्ये बघायला भेटलेली आहे. रिलायन्सही आपण आपला जो टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे, जो आपला स्विंग ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये आपण ज्यावरती काही जे मी घेत असतो स्टॉक्स ते मी तुमच्यावर शेअर करत असतो, त्यामध्ये मी आपल्याला रिलायन्सविषयी बोललेलो होतो. पण मग आता ही तेजी अजून किती दिवस राहणार आहे, तर आपल्याला मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, आताही परत सांगणार आहे. पण आपण तत्पूर्वी जरा थोडंसं बघून आज नेमकी आज कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये तेजी होती. काल आपण बघितलं होतं का IT सेक्टरमध्ये आपल्याला IT सेक्टरने काही असं परफॉर्म विशेष असं काही केलं नव्हतं. पण आज जर बघितलं असेल तर जरा थोडंसं आपल्या फिन निफ्टीमध्ये थोडं निगेटिव्ह वातावरण होतं. त्याच्यानंतर जे फार्मा आहे ते फार्मा सेक्टर आणि IT सेक्टर का प्रेशरमध्ये आहे, कारण काय आहे का अजूनही भारताची अमेरिकेबरोबर जी काही आपली टॅरिफची डील आहे ती डील अजून झालेली नाही आहे. आणि त्यामुळे आणि ह्या ज्या कंपन्यांचं एक्सपोजर आहे ते जास्त करून आपल्या युरोप अमेरिकेमध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या कंपन्या या सेक्टरमधल्या कंपन्या परफॉर्म करताना दिसत नाही. पण जर एकदा अमेरिकेबरोबर आपली समजा डील झाली किंवा डील होण्याचे संकेत जर मिळाले तर मग बाकी आपल्याला ह्या सेक्टरमध्ये IT सेक्टर असेल किंवा फार्मा सेक्टर असेल त्यामध्ये आपल्याला मोठी तेजी बघायला भेटू शकते. पण आज आपल्याला कोणत्या सेक्टरमध्ये तेजी बघायला भेटली, त्यामध्ये आपण जर खास करून बघितलं असेल तर खास मोठी तेजी आपल्याला ॲटो सेक्टरमध्ये बघायला भेटली. या ठिकाणी ॲटो सेक्टरमध्ये जे कुठले स्टॉक्स आहेत किंवा ज्याच्यात मोठा गेन झाला आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय का आपल्याला आज मोठा गेन बघायला भेटला संवर्धना मदरसन सुमी, त्याच्यानंतर एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, ट्यूब इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, त्याच्यानंतर आपला हिरो मोटर कॉर्प आहे, बजाज ॲटो आहे, MRF आहे, बॉश आहे, मारुती आहे, नंतर अशोक लेलँड आहे. तर ह्या मेजरली जेवढ्या लिडिंग कंपन्या आहेत त्या सगळ्याच लिडिंग कंपन्यांमध्ये आपल्याला मोठी तेजी बघायला भेटली. आणि कालचा आपला FIDIचा डाटा जो काय आपल्याला सांगत होता तो डाटा आपल्याला सांगत होता का काल आपल्याकडे FIDIनं जरा खरेदी केलेली होती. भले शॉर्ट कव्हरिंग असेल पण काल त्यांनी खरेदीला सुरुवात केलेली होती. आणि जर आजही जर खरेदीचे जर आकडे आले तर मग बाकी मार्केटसाठी आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम राहू शकतं. पण आता मी तुम्हाला मगाशी आपलं सांगायचं राहून गेलं, 25,020च्या वरती जर आपण क्लोज जर झालो तर मग आपल्याला मोठी तेजी बघायला भेटेल. ती आपण अराउंड 25,400 पर्यंतची तेजी अनुभवू शकतो. आणि आता जो आपल्या निफ्टीसाठी सपोर्ट आहे महत्त्वाचा तो आहे 24,800चा. तर आता हे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आपला OI डाटा. हा डाटा आपल्याला काय सांगतोय ते एकदा आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. डाट्यानुसार इथं काय दिसतंय बघायला, इथे आपण बघूया. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा बघायचं का 24,900. आता इथे ओपन इंटरेस्ट किती दिसतोय, तर इथे आपल्याला ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दिसतोय 34,89,000चा ओपन इंटरेस्ट आहे. आणि आज त्यातून जवळजवळ आपल्याला 26% त्या ठिकाणी काय बघायला भेटते, जवळजवळ 26% लोक त्यातून बाहेर पडले, म्हणजे 26% त्याचा ओपन इंटरेस्ट कमी झाला आहे. आणि नंतर त्याच्या पुटवरती जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 1,19,00,000 हा इतका मोठा ओपन इंटरेस्ट 24,900च्या पुटवरती आहे. आणि तो त्याचा ओपन इंटरेस्ट जवळजवळ 114% वाढला आहे. म्हणजेच आपल्याला 24,900चा महत्त्वाचा सपोर्ट आहे असं तरी वाटतंय सध्या. निदान एक्सपायरीपर्यंत 24,900 तोडणार नाही आहे. पण आता इथे आपल्याला 25,000 सुद्धा इथे जाणून घेतलं पाहिजे. तर 25,000च्या कॉलवरती आपल्याला जवळजवळ 1,25,00,000 आणि 20,425 शेअर्स आपले तेवढे त्या ठिकाणी शॉर्ट आहे. नवीन आज त्या ठिकाणी 17% नवीन ॲडिशन झालेलं आहे. 25,000चे कॉल शॉर्ट करण्यामध्ये 17% नवीन ॲडिशन झाले.
आणि पुटमध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी 1,08,33,900 इतके शेअर्स हे शॉर्ट आहेत पुटमध्ये. आणि त्या ठिकाणी नवीन आपण बघतोय की ओपन इंटरेस्ट वाढला आहे, तो जो 142% ओपन इंटरेस्ट त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजेच आपल्याला इथे 25,000ला फाईट बघायला भेटेल. 24,900 हा महत्त्वाचा सपोर्ट आहे. 24,900 हा महत्त्वाचा सपोर्ट आणि 25,000 आहे हा महत्त्वाचा आपल्यासाठी रेजिस्टंट. जर 25,000 जर क्रॉस केलं तर मग बाकी आपल्याला मार्केटमध्ये चांगली तेजी किंवा शॉर्ट कव्हरिंग आणखीन बघायला भेटेल. आणि ती शॉर्ट कव्हरिंग आपल्याला मग घेऊन जाऊ शकते अराउंड जवळजवळ साधारणतः 25,100 ते 25,200 पर्यंत घेऊन जाऊ शकते. कारण 25,200चा जर काय ओपन इंटरेस्ट आपण बघितला तर तो ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसतोय अराउंड 90 लाखाच्या आसपास. म्हणजेच जर आपण 25च्या वरती जर गेलो तर सडनली तुम्हाला 25,200 आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आता हा झाला आपला OI डाटा. ठीक आहे. आता आपण जरा थोडंसं आपल्या निफ्टीच्या चार्टवरती येऊया. निफ्टीच्या चार्टवरती आपण आलोय तर पहिल्यांदा आपण याच्यावर टाटा मोटरचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपली नेक्स्ट पॉसिबिलिटी टाटा मोटरची काय आहे. आता जर क्लोजिंग 714च्या वरती जर अशीच राहिली किंवा सस्टेन जर राहिला तर अराउंड 714 आणि 720 पर्यंत टाटा मोटर्स आपला जाऊ शकतो. टाटा मोटरचा विषय आपला क्लिअर झाला. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी अजून काय जर तर वरती आहेत. मार्केटमध्ये तेजी का आहे. सरकारने असं म्हटलंय, नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या दिवशी म्हटलेलं आहे का बाबा GST रिफॉर्म करणार आहे, पण ते लगेच होणार नाहीये, दिवाळीच्या आसपास होणार आहेत. ओके, आपण ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि आता त्यानंतर आपण थोडा निफ्टीचा चार्ट आपण जाणून घेऊया. निफ्टीचा चार्ट आपल्या समोर एकदा आला का मग आपल्याला समजेल काय करायचं. बघा, हा जो निफ्टीचा चार्ट आहे आपल्या समोर, पहिल्यांदा आपण ह्या ठिकाणी मंथली बेसिसवरती हा चार्ट बघूया. मंथली बेसिसवरती जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो चार्ट दिसतोय तो चार्ट आपल्याला मंथली बेसिसवरती, एक मिनिट याला युटी बॉटवरून आपण काढून टाकूया. हां, मंथली बेसिसवरती हा चार्ट आपण बघतोय. तर मंथली बेसिसवरती आपल्याला म्हणजे आता जर म्हणजे आपण मागच्या महिन्यामध्ये बघितलं तर करेक्शन झालेलं आहे. ओके, मंथली बेसिसवरती जर बघितलं आपण हा चार्ट तर आपल्यासाठी जी काय रेंज आहे ती रेंज आहे किती, 25,543. आणि आपल्या लोअर साईडला बघितलं तर ती आहे आपली 24,353. म्हणजे आपल्या समोर जो आहे 25,443चा रेजिस्टंट मोठा आहे. पण आता इथे झालंय काय, एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, इथे खालच्या साईडनं आपल्याला मार्केट खेचलेलं दिसतंय. इथे या ठिकाणी तुम्ही बघा, इथे आपल्याला मार्केटचं लो तर आहे पण बायर्सवाल्यांनी मार्केटला खेचून हे वरती टॉप साईडला मार्केटला नेऊन क्लोज केलेलं आहे मंथली बेसिसवरती. ठीक आहे. आणि मग आता ह्या ठिकाणी ही नेमकी कोणती कॅन्डल तयार झाली आहे ती कॅन्डल मला तुम्ही सांगा. कारण अशी जर कॅन्डल तयार झाली तर मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटते. बघा, इथे ही एक कॅन्डल अशी तयार झाली, त्यानंतर आपल्याला परत एक मोठी तेजी बघायला भेटली होती. आणि आता ही एक कॅन्डल अशी तयार झाली आहे तर मे बी पॉसिबिलिटी आहे का आपल्याला 25,500 पर्यंत तर हा नक्की घेऊन जाऊ शकतो मंथली बेसिसवरती असं दिसते. आता ही कॅन्डल कोणती आहे ती मला तुम्ही जी आहे ते कशामध्ये सांगा, ते मला तुम्ही सांगा कॉमेंट्समध्ये, कोणत्या प्रकारची कॅन्डल आहे. ठीक आहे. आता आपण याला घेऊन जाऊया डे टाईम फ्रेमवरती. आता डे टाईम फ्रेमवरती आपण बघितलं तर डे टाईम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता, इथेही आपल्याला ह्या डे टाईम फ्रेमवरती बघतोय आपण. तर कालची ही कॅन्डल आपली चांगली होती, ग्रीनच होती, पण आजची कॅन्डल त्याच्यापेक्षा जरा स्ट्रॉंग आहे. कारण काल काय झालं होतं, काल आपण असं गॅप अप ओपनिंग झालं, त्याच्यानंतर फॉल झाला आणि मध्ये कुठंतरी आपण क्लोज झालो. म्हणून कालचा जो टॉप आहे त्या टॉपपेक्षा क्लोज जरा खाली आहे. पण आजचा जो टॉप आहे आणि क्लोज आहे तो जवळ आहे. म्हणून आज आपल्याला कुठे प्रॉफिट बुकिंग बघायला भेटलेली नाहीये. मग आज जी दिवसभरात आपल्याला बघायला भेटली ती खरी ॲक्च्युअल बाईंग आपल्यासाठी होती. आता थोडंसं आपण याला इथे खाली घेऊया. आपल्याला रेजिस्टन्सचा झोन कोणता आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, बघा, ह्या 2 लेवल आपल्याला दिसतात आणि मे बी पॉसिबिलिटी आहे का निफ्टी हा तिथपर्यंत जाऊ शकतो. हे आपण बघतोय आता आपल्या डे लेवलवरती. बघा, आपण इथूनही इथून इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला, परत फॉल आला. फॉल किती पॉईंटचा आला, जवळजवळ 700-750 पॉईंटचा फॉल आला. परत प्रयत्न केला, त्यानंतर आपण नवीन एक 25,670 पर्यंत गेलो. ठीक आहे. त्यानंतर परत फॉल आला, परत आपण हा झोन क्रॉस करायचा प्रयत्न केला, क्रॉस झाला नाही. परत या ठिकाणी आलो आपण ह्याच लेवलला
बरोबर ह्या लेवलला आलो. म्हणून चार्ट आपल्याला पाठीमागचे बघायचे असतात. कारण असं आहे का हिस्ट्री रिपीट होत असते. ओके. आता बघा, जर एखादा मुलगा असला ना, एखादा चालला तर म्हणजे एखादा अनोळखी माणूस सुद्धा म्हणतो, का रे तू याचा का रे? याचं कारण कारण त्याचा चेहरा त्याच्या बापासारखा दिसतो, म्हणून लोक म्हणतात का रे तू याचा का. असंच आहे इथेही आपल्याला या ठिकाणी चार्ट आहे, ते चार्ट आपले रिपीट होत असतात. तुम्ही इथेही बघा, या ठिकाणी काय दिसते बघा, इथून सपोर्ट घेऊन वरती गेला, परत या सपोर्ट झोनला आलाय मार्केट. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता इथे बघा, हा जो कन्सोलिडेशन झोन आहे, बऱ्याच दिवस कन्सोलिडेशनचा झोन इथे आहे. फक्त या ठिकाणी एकदा ब्रेकआउट झाला होता. पॉसिबिलिटी आहे आपण इथपर्यंत जाऊ शकतो. ती लेवल तर 25,250च्या आसपासची आहे. ओके, म्हणजे इथपर्यंत क्लिअर झाली आपली कॉन्सेप्ट, क्लिअर झाली का 25,250 पर्यंत आपल्याला जायचं आहे. ओके, ठीक आहे. आता थोडंसं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण येऊया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण आलोय. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का आपल्याला ह्या ठिकाणी काय बघायला भेटते. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ही जवळजवळ बऱ्याच दिवसापासून मार्केट एका नॅरो रेंजमध्ये काम करताना दिसते. आणि आता इथे आपण बघूया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, तर शेवटी आपल्याला जी आपली लास्ट 15 मिनिटाची कॅन्डल आहे, ती ही कॅन्डल आपल्याला त्या ठिकाणी प्लसमध्ये क्लोज झालेली आहे. ओके. तर एकंदरीतच आता जे आपल्या निफ्टीला आपल्याला काय करायचंय, आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे बघा. आता निफ्टीसाठी आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे अराउंड 24,900च्या आसपास हा आपला बाय झोन आहे. ठीक आहे. 25,020 हा आपला झोन रेजिस्टन्सचा आहे. त्याच्यानंतर 25,080चा हा आपला झोन आपला रेजिस्टन्सचा आहे. ओके. मग का जर आपण इथे बाय केलं तर थोडंसं या ठिकाणी 25,020ला आपण थोडं सावध राहा, किंवा त्या ठिकाणी कुठेतरी खाली आपला SL मेंटेन करा. जर हा क्रॉस जर झाला तर 25,080 भेटेल, आणि मग त्यानंतर आपल्याला 25,125ला परत सुद्धा रेजिस्टंट आहे. कारण याच्यावरती आपल्याला रेजिस्टंट आहे. पण आता हे सगळे अडथळे पार करून असं मला वाटतंय का जर 25,020च्या वरती जर निफ्टी गेला तर मे बी पॉसिबिलिटी 25,250 पर्यंत जाण्याची राहील. ओके. थोडंसं आता आपण बघूया आपल्या बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये बँक निफ्टी काय करतोय. ठीक आहे. आता बँक निफ्टी काय झालेला आहे का, बँक निफ्टी हा एका रेंजमध्ये फसलाय आणि ती रेंज आहे 55,800. पण आज जरा थोडं चांगलं आहे का, तो 55,800च्या आसपास क्लोज झालाय. आता यासाठी सपोर्ट कोणता आहे, सपोर्ट त्यासाठी आहे 55,500चा सपोर्ट, आणि हा आपल्याला भेटतोय कुठे बघा, ह्या ठिकाणी हा आपला 55,500चा सपोर्ट इथे आहे. ओके. आणि आता इथून आपल्यासाठी महत्त्वाचं काय, जर आपण म्हणजे आता सध्या कंडिशनला मे बी आपण 56,000 पर्यंत जाऊ. ओके, ठीक आहे. आपण ह्या लेवलपर्यंत जाऊ, आणि आपण त्याच्यावरती जर गेलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी परत झोन आपले रेजिस्टन्सचे आहेत. आता हा झोन जर आपण बघितला तर हा आपला कालचा जो टॉप आहे तो आहे आपला 56,150. मग आपण मे बी तिथपर्यंत जाऊ शकतो, आपण जाऊ शकतो 56,150 पर्यंत. आणि तो जर क्रॉस केला तर मग आपल्याला त्या ठिकाणी पुढचा रेजिस्टन्स झोन असणार आहे, तो असणार आहे 56,400चा. म्हणजेच बँक निफ्टी सुद्धा आपल्याला मे बी असं वाटतंय मला का 56,400 पर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. थोडं बँक निफ्टीमध्ये प्रॉब्लेम काय आहे बघा, काय दिसतं इथे बँक निफ्टीमध्ये आजचा जो काही इंडेक्स आहे त्या इंडेक्सनुसार थोडं आपण याच्या बँक निफ्टीमध्ये बघितला तर कुठले स्टॉक आपल्याला गेनर आहेत आणि कुठले स्टॉक आपले लुजर आहेत, आपण ते जर बघितलं तर इथे असं दिसतंय का बँक निफ्टीमध्ये आज जरा थोडासा आपला HDFC बँक जो आहे तो जरा थोडासा आपल्याला निगेटिव्ह होता. बघा इथे आज आपल्या याच्या लुजर्समध्ये बघितलं असेल तर आपला HDFC बँक, त्याच्यानंतर इंडसइंड बँक आणि आपला AU स्मॉल फायनान्स बँक हे निगेटिव्ह होते. जर HDFC बँकेने 7 जर दिली तर मग आपल्याला हा 56,400 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. तर या अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आपल्या निफ्टीच्या बँक निफ्टीच्या संदर्भामध्ये. निफ्टीमध्ये काय ट्रेड करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड करायचं आहे हे मी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं ते आपण आपल्या जबाबदारीवरती करायचं आहे. तेव्हा आता इथे आपण थांबूया असं मला वाटतंय, कारण बोलता बोलता 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. आणि मग आता जर ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, एक पहिला आपला टेलिग्राम चॅनल पब्लिक आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. दुसरा आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
आपण त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, तर आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.